तर बघा तर मंडळी नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनल व्लॉग्स. तर वेगळा व्लॉग आहे हा. असं तुम्हाला बोललं तर हा घरातून करतो, पण आता कुठे आहे, आता आलेलो आम्ही महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या इथे मिरजोळीत दुर्वा, सोनवेल, तिरडा काढायला. तर आहे शुभम आहे सोबत. अर्धवट झोप घेऊन आलो आम्ही. दाखव बघ, अर्धवट झोप घेऊन आलो आम्ही. आता काढूयात जरा तिरडा, सोनवेल, दुर्वा आणि काय पाहिजे, बस एवढंच पाहिजे आणि देवाला पूजूया. चला आता काढूयात आपण. तर मंडळी दुर्वा काढून झालेला आहे. आलेलो आहोत तिरडा आणि सोनवेल काढायला. पिवळी फुलं, गुलाबी फुलं. आता हे काढूयात आणि जाऊयात पुढे. तर आता लगेच आटपलेला काढून झालेला आमचं सोनवेल, तिरडा आणि हे आपलं दुर्वा. तर पाऊस आहे मंडळी, या पहिल्या दिवशी पाऊसच आहे. आणि आता आंघोळ करून आलो आहे म्हणून लगेच आता लगबग करून जातो आता घरी. तर जातो आता घरी जरा, आणि खालच्यांचा गणपती आणायचा आहे, तर ते आणूयात आपण. तर येतो पुढे, जातो जरा आता. A few minutes later. हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. पुढे जातोय आता, बदलला चप्पल. काय ते करताय तरी करा मध्ये व्हिडिओ मध्ये येण्यासाठी. आता ब्लॉग बघ जा तू फक्त. तुझ्या मैत्रिणीचा पण व्हिडिओ टाकला मी त्याच्यात. हम्मा का ते मशीनला बघ रे तू फक्त. आता गणपती बाप्पा मोरया. वापवत नाही. चिकल करू नको. काय पुसतील नंतर. उद्या तिथे ठेवलं परत करा ते आधी. 1 hour later. तर मंडळी आता आपण आहोत आपल्या मुंबई गोवा परशुराम घाटात जवळ. आणि हे बघा दृश्य काय मस्त आलंय. पाऊस पडतोय एकदम कडक एकदम. चाललोय मोदक द्यायला. हे आहे ते 6 पॉईंट आणि देव तिथे समोर. चाललोय खरं तर मोदक द्यायला वरती विनंती कंपनीजवळ. तर हा दृश्य दिसला, मग बोललो दाखवतो तुम्हाला पण. असं सगळं आहे. आता जाऊयात पुढे, जरा पाऊस दिवस आहे म्हणून असं जाऊया. तर मंडळी हे आहे श्री परशुराम मंदिर. सुंदर असं मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच असलेलं सुंदर असं मंदिर, एकदम कडक. तर मंडळी हे आहे शिवकालीन मार्ग तेव्हा बनवलेलं. पाणी आहे ते निळं एकदम कडक. आणि हे जसं व्ह्यू हे बघा, ते आहे निळशार कुंड. आणि मस्त की कासव इथे आराम करतोय. तर मासे पण त्या साईडला खातात शिवा. कासव माणूस आहे इथे भारी. तर आपण इथून आलेलो मागाशी. हे आहे गोशाळा, इथे गाई आहे तिथे. आणि हे आहे ते मंदिर इथून वरती. आता आपण निघालो पुन्हा पाठी. आता मस्त झालेलं आहे दर्शन आणि घरी जाऊयात आता. जरा असं सगळं आहे बघा.
आपण आता उभे आहोत आपण 20वा पॉइंटला, म्हणजे तिथून वाशिष्ठी नदीचं पात्र दिसतं आपल्याला. खूपच पाऊस आहे हो, भिजाल झाला अख्खा. हे बघा तुम्हाला दिसतंय का? हे बघा सिरियस एकंदरीत असं आहे सगळं. तुम्हाला माहिती आहे ना, एकदा बाहेर तो निघालं तर घरात जायचं नाही लवकर. तर परशुराम घाटात आलाय म्हटलं तर एक तर आपलं परशुराम मंदिर आणि दुसरं म्हणजे सावतसडा वॉटरफॉल. तिथे गेल्याशिवाय आपण जात नाही घरी, माहिती आहे ना. तर आलेलो आपण तिथेच मुंबई गावाच्या हायवेच्या बाजूला असलेलं. जरा जाऊन येऊयात आपण जरा 5 मिनिटात आणि बघूयात कसं काय ते पुढं. सावतसडा वॉटरफॉल बंद आहे. लवकर या लवकर, पाऊस आहे तोवर या. जास्त पाऊस पडला की नका येऊ उगाचच. कमी पावसात तोवरच या फक्त. हे बघा परिसर, पाऊस आला आता चलते मला पाहिजे घरी. मस्त एकदम कडक. त्याच्या मागे तुम्ही पाहू शकता असा काहीसा दिसतो वॉटरफॉल. हळू या जरा, हेल्मेटचं मान्य तुटलंय माझं, पण ठीक आहे जाऊयात आपण आता काय घरी. वॉटरफॉल फुल असा मस्त परिसर एकदम झालेला आहे. तर काळजी घ्या येत असाल तर इथं. आता आम्ही जातो घरी, तुम्ही जाता इथं या. आमचं काय दररोजच आता हे झालेलं आहे. किती वेळा दाखवणार. चला. 1 hour later. त्याचं नाव काय बाबू? हा बोल काय तू बोलतो. सर्वेश वेडा बोलतो. आपण काय बोलायचं? आपण काय बोलायचं नाही, येड्या बोलायचं आपण. बोल 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 उत्तर दे. तुला विचारतोय अबू बोल काय. उत्तर दे. हा बोलतोय. तू पण दे. मग तू नाव बरं. One hour later. वर्षाची भाऊबीज आली, वर्षाची भाऊबीज आली, बहिणीने भावाला पत्र पाठविला. बहिणीने भावाला पत्र पाठविला. भाऊ आला तो बहिणीच्या गावी. भाऊ आला तो बहिणीच्या गावी. बहिणीने भावाला राखी बांधिली. बहिणीने भावाला राखी बांधिली. भावाने आरती तर रुपया टाकला. भावाने आरती तर रुपया टाकला. बहिणीच्या कमरेला होती ती सुरी. बहिणीच्या कमरेला होती ती सुरी. बोल ना बोल ना. चल हा काय बोल बोल बोल. बहिणीने मारी
ओ बारक माये ओ बारक माये ओ बारक माये ओ बारक माये ओ बारक आवडायचे पाहायला डमरू वाजे रघुपती राघव राजा